सुलू रसोईमध्ये तुमचं स्वागत आहे. गहू नाही, तांदूळ नाही, तरीही पापड कुरकुरीत कसे बनवाल, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. मी 2 वाटी ज्वारीचं पीठ घेतलं, ते 2 दिवस आंबवलं आणि आंबून झाल्यानंतर त्याला मी आता फिरवलं. आता त्याच्यामध्ये आपण मीठ घालू चवीनुसार आणि 2 चमचे हे आपण तिखट घालू आणि त्याला चांगलं मिक्स करायचं. मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, पूर्ण पिठाला लागलं पाहिजे. आणि पाणी 2 तांब्या, मोठ्या तांब्याने मी लोट्याने 2 लोटे पाणी घेतले आणि त्याला चांगलं उकळवायचं. उकळण्यासाठी तुम्ही झाकण लावू शकता. आता मी पीठ आंबवलं तर ते पीठ कसं झालं आहे, थोडं आंबट झालं आहे. त्याच्याने पापड खूप सुंदर लागतं. आता थोडं मिक्स करायचं. ते पापडाचं सार आहे ना, असं थोडं टाकायचं आणि एका हाताने चमच्याने ते घोटायचं, नाही तर गडे पडतात म्हणून घोटावं लागतं. आता हे सारखं घोटायचं पूर्ण आणि त्याला खडे पडू द्यायचे नाही. असे गडे पडले ना तर मग ते पापड जमत नाही. आणि हे बघा, असं पूर्ण फिरवत राहायचं जोपर्यंत पूर्ण खदखद असं शिजत नाही, कारण ज्वारी कच्ची असते त्या याच्यामध्ये ते शिजते छान. बघा आता वर असं छान बुबल येत आहे चांगले. आणि आता हे मस्त असं ढवळायचं. व्यवस्थित ढवळल्यानंतर असं आपण 10-15 मिनटं व्यवस्थित त्याला ढवळत राहायचं. आता बघा किती चांगले वर मस्त बबल येत आहे. आणि आता बघा किती आता आपलं पूर्णपणे शिजलं आहे. आता आटा शिजलं आहे. आता आपण पळीने पापड घालायचे. बघ गोल गोल, आणि काही एकही असं गोळा दिसत नाही. बघा प्लेन आणि सिंपल आणि स्मूथ पापड असे आपले पापड आता तयार होणार. तर 2 वाट्यामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला 20 पापड होऊ शकते. आणि याच्यापेक्षा लहान केलं तर तुम्ही 30 पापड तरी करू शकता. हे पापड घेतले मी 2 दिवस चांगले पंख्याखाली आणि उन्हामध्ये शेकवले आणि आता आपले पापड तयार झालेले आहे. आता आपण याला तळू. बघा किती मस्त कलरही चांगला दिसतोय. तिखट आणि मीठ टाकलं ना तर तिखटाने पापडाला अजून स्वाद येतो, खायला चविष्ट वाटते. बघा आता तळायचं. तळून घ्यायचं. तडतड असा आवाज येतो तळल्यानंतर मस्त. आणि खायलाही एकदम मस्त लागतं. तुम्ही हे भाजूनही खाऊ शकतात, भाजूनही चांगले लागतात. आणि जेवणात रोज खाल्लं तरी चालेल. हेल्दी पापड असते, काही नाही, डाएट लोकांनाही चालतं हे पापड. तुम्ही हे खाऊ शकता करून. भाजून खाल्लं तर अजूनही मस्त लागतं आणि तळून खाल्लं तरीही छान लागतं. दोन्ही प्रकारे चांगलं लागतं. तुम्हाला जसं पाहिजे तसं खाऊ शकता. ज्वारीचे पापड आपले तयार झालेले आहे. तुम्ही माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. बघा मी तोडते तर किती आवाज येतो आहे, मस्त कुरकुरीत असा आवाज आलेला छान. तुम्हीही घरी करून बघा.